जय हिंद सगळ्यांना. तर खूप मिस करत होते मी माझ्या या वर्दीला, कारण ट्रेनिंगवरून आल्याच्या नंतर आम्हाला ड्युटीच लागली नाही आणि आम्ही 2 महिने झाले घरीच बसून आहोत. तर असं झालंय की आम्हाला वर्दी आमच्या अंगावर नसली ना आम्हाला करमत नाही. समोर दिसते वर्दी खुंटीला अडकलेली, पण आम्ही घालू शकत नाही कारण तेवढा अधिकारच नसतो. जेव्हा ड्युटी असती तेव्हाच आम्ही घालून ड्युटीवर जाऊ शकतो. आणि जर असं घालून फिरलो तर लोक येड्यात काढतील, म्हणजे ड्युटी नाही काही नाही आणि अशी काय फिरते ड्रेस घालून, उगाचच फुगिरी दाखवते असे लोक काहीतरी म्हणतील. तर आमच्या नशिबात एवढं पण नसू नाही का, म्हणजे आमच्याकडे वर्दी आहे ती आम्ही पॅक करून बॅगेमध्ये ठेवायची आणि त्या वर्दीचा घामाने वास येईल. किती दिवस जपून ठेवायची ती वर्दी? आम्हाला नशिबात काय आहे? होमगार्डात एवढं कमनशिबी आहे का? म्हणजे त्याला वर्दी त्याच्या जवळ असून सुद्धा त्याला घालायची इच्छा असून सुद्धा त्याला घालायला भेटत नाही. सरकार जरा आमच्याकडे हे बघा. भले पैसे तुम्ही कमी करा, पण आमची ड्युटी जरा द्या आम्हाला, जसे गरज आहे कामाची. आमचेही मन बघा. सरकार तुम्ही सगळ्यांची इच्छा पूर्ण करता, आरक्षण देता आरक्षणवाल्यांना, मग आम्हाला का नाही? आमचे इतके वाईट दिवस का चालू आहेत? आम्ही होमगार्डने इतकं वाईट काय केलंय? आम्ही पोलिसांसोबत गरजेनुसारच जायचं आणि जेव्हा खूपच गरज असेल तर आम्ही मरेपर्यंत तिथं काम करायचं आणि नाही त्यावेळेस आम्ही घरीच बसून राहायचं. आमचंही मन आहे, आम्हालाही काहीतरी वाटतं, आमचाही परिवार आहे. आम्ही काय म्हणून जगायचं? होमगार्ड एवढं तरी म्हणजे कमनशिबी नाहीये. समजून घ्या आमच्या ही व्यथा. द्या आम्हाला ड्युट्या. तुम्ही पैसे कमी करा, पण आम्हाला रोज तरी ड्युटी द्या. भले आम्हाला काही वाटणार नाही. प्लीज माझी एवढी एक मान्यता स्वीकार करा. धन्यवाद.